का आता असं देवाच्या ठिकाणी असं व्हायल्यावर काय कुठं विश्वास ठेवायचा, कुठं अडचण आहे, काय वाटायला काय. देवाच्या ठिकाणी तर असं व्हायलं, विश्वास ठेवायचा कुठं, देवापाशी ठेवायचा का माणसापाशी, कोणावर ठेवायचा विश्वास, ते असलं होऊ नये. तुम्हाला माहित आहे का चोरी झाली ती दानपेटी? चोरी झाली हां. काय माहित नाही. नाही नाही तुम्हाला माहित आहे का दानपेटीतल्या पैशांची चोरी झाली? नाही नाही काही माहिती नाही, इथं जी दानपेटी आहे आतमध्ये समाधीच्या समोर, त्यातले पैसे इथं सेवेकरी म्हणून काम करणारा होता, त्यांनी चोरून नेलेत. नाही काही माहिती नाही त्याची. या प्रकाराबद्दल काय वाटतं भाविक म्हणून? अधिक व्यवस्थित या ठिकाणी सगळं व्हायला नको पाहिजे. व्हायला नको पाहिजे आणि सुरक्षितता पाहिजे. हां सुरक्षता कमी झाली. सुरक्षता कमी झाली तेव्हाच ती चोरी झाली ना, नाहीतर कशी चोरी झाली असती. हां तुम्हाला माहित आहे का दादा, इथली जी दानपेटी आहे त्या दानपेटीतल्या पैशांची चोरी झाली आतमधल्या. इथल्या पैशांची जर चोरी होत असेल तर अधिक व्यवस्थितपणे सगळी सुरक्षा व्यवस्था ठेवायला हवी. संस्था काय करते मग? संस्था काय ते लक्ष नाही ठेवत आहे ना. हा संस्थेने थोडस काळजी घेतली पाहिजे ना. दानपेटी आतली जर जाती म्हणल्यावर नाही विशेष आहे ना. बाहेरची चोरी ठीक आहे, पण संस्थेमधली आतली माऊलीच्या तिथली चोरी जाती योग्य नाही. त्याला बाहेर लोकांना समजल्यानंतर उमटणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत. अर्थात इथं येणारा जो वारकरी आहे त्या वारकऱ्याला बाकी गोष्टींशी काही देणं घेणं नसतं. मग भले ते राजकारण असेल किंवा देवस्थानमधले अंतर्गत वादविवाद, त्याला फक्त माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवायचं असतं. इथंही बाहेर आणखी एक वेगळी दानपेटी आहे. या दानपेटीमध्ये देखील लोकांना जेवढं शक्य आहे तेवढं दान ते करत असतात. मात्र त्यांच्या या विश्वासाला जर कोणी तडा देत असेल तर त्याचा छडा लागायला हवा.